बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे। युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना संधी देण्यात आली आहे, तर माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे। तर किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही संधी देण्यात आलेली आहे। नील सोमय्या यांना मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी दिली आहे। माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक 9 मधून लढणारे, तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे काही उमेदवारांना पुनश्च संधी देण्यात आलेली आहे, तर भाजपकडून काही नवीन चेहऱ्यांनाही युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप हे करण्यात आलेलं आहे। युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना संधी देण्यात आलेली आहे, तर भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना पुन्हा एकदा भाजपकडून संधी देण्यात आलेली आहे। नील सोमय्या यांना मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक 9 मधून लढणारे, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे भाजपकडून काही महत्त्वाचे चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, संधी देण्यात आलेली आहे। भाजपने यापूर्वीही यंदाच्या या निवडणुकीमध्ये युवा चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं सांगण्यात आलं होतं, त्याचप्रमाणे भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, आपण पाहतोय पालिकेसाठी भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात येतंय आणि त्यातच युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, काय अधिक तपशील? निश्चितच आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदेची शिवसेना यांची एक युती म्हणून बैठका ज्या ते होत होत्या, मात्र यानंतरच आता भाजपकडनं काही स्वतंत्र बैठका ज्या ते घेण्यात येत आहेत आणि यामधून आता स्पष्ट होत आहे की काही उमेदवारांना आता उमेदवारी अर्ज एबी फॉर्म सुद्धा वाटप करण्यात याची माहिती ज्या ते मिळते आणि काल रात्री सुद्धा काही उमेदवारांना जे आहे ते एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते केल्याचं पाहायला मिळते। खरं तर भाजप आणि शिंदेची शिवसेना ही एकत्रित युती म्हणून मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा ही अधिकृतरित्या झाली नाही आणि यापूर्वीच आता भाजपकडनं काही उमेदवारांची एबी फॉर्म जे वाटप करण्यास सुरू झाले आणि यामध्ये प्रामुख्याने भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना सुद्धा 135 या वॉर्डमधून खरं तर उमेदवारीची घोषणा जे ते करण्यात आली आहे। त्याचबरोबर अजून काही वॉर्ड आहेत त्या ठिकाणचे सुद्धा उमेदवार जाहीर करण्यात आले। त्याचबरोबर गिरगावमधील काही उमेदवार आहेत त्यांच्यासुद्धा उमेदवारीचा फॉर्म जो देण्यात आला आणि यामध्ये प्रामुख्याने 214 वॉर्ड क्रमांक असेल किंवा 215, 218, 219 या 4 वॉर्डमध्ये सुद्धा उमेदवार जे देण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने 214 या वॉर्डमध्ये अजय पाटील असतील किंवा 215 मध्ये मग संतोष ढाले झाले, त्याचबरोबर 218 या वॉर्डमध्ये स्नेहल तेंडुलकर, त्याचबरोबर 219 या वॉर्डमध्ये तन्वी सानप या उमेदवारांना उमेदवारी अर्ज जो आहे तो देण्यात आला आणि त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष युती म्हणून एकत्रित सामोरे जातात किंवा भाजप आणि शिंदेची शिवसेना ही पुन्हा स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरे जातात, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे। कारण या दोन्ही पक्षांची एकत्रित युतीची घोषणा जी आहे ती झाली नाही। निवडणुकीला सामोरे जाणार की एक स्वतंत्र लढणार हा प्रश्नचिन्ह अजूनही या दोन्ही पक्षांकडे कायम आहे। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा बैठका सुरू आहेत आणि यामध्ये आता भाजपकडनं काही उमेदवारांचे एबी फॉर्मचे वाटप जे वाटप करण्याची सुरुवात जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतं आणि कालपासूनच हे सर्व फॉर्म वाटप जे आहे ते सुरू असल्याची माहिती मिळत आहे। निश्चित जय, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।